नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आकाश आपल्या बाबांसोबत सोफ्यावर जाऊन बसतो. वसू तिथेच उभी राहिलेली असते. तिने शार्दूलला बघितलेलं असतं की शार्दूल तिथेच आहे, त्यामुळे ती शार्दूलला कसं तरी लपवायचं म्हणून ती तिथेच उभी राहते. इकडे आकाश आपल्या सोफ्यावर बसून बाबा त्यांची विचारपूस करत असतात. जावयाच्या मानपानासाठी ओवाळायची पूर्ण तयारी झालेली असते, पण शार्दूलने अंगठी घेतल्यामुळे त्यांना मानपानाच्या ह्याच्यात वाण काय टाकायचा या विचारात असतात. इकडे शार्दूल वसुंधराला आत खेचून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतो, पण वसू तिथेच उभी राहते. थोड्या वेळाने शार्दूल तू आत येत नाहीस तर मी बाहेर येतो अशी धमकी देतो, म्हणून तो पुढे आल्यानंतर वसुंधरा पळत तिथे जाते. आकाश असा पळत आल्यामुळे म्हणतो की वसुंधरा काय झालं, तेव्हा वसुंधरा म्हणते की काही नाही, सामान ठेवायचं होतं म्हणून मी आले. असं म्हणून ती तिथे जाते. शार्दूल तिला ओढायला लागतो. आकाशचं ओवाळणी चालू होते. शार्दूल शेवटी तिला आतमध्ये ओढून घेतो. आकाशची ओवाळणी झाल्यानंतर ते त्यांची पूर्ण पूजा करत असतात. तिकडे अखिलसुद्धा आपल्या विशाखाच्या घरी गेलेला असतो. तिथेसुद्धा त्याचा जावयाचा मानपान चालू असतो. ते दोघं ओवाळतात. विशाखा ओवाळणी झाल्यानंतर अखिल उठतो, तनयाला आवाज देतो, तनू तनू, तर तिचं पूर्ण लक्ष फोनमध्येच असतं. शेवटी विशाखा तनयाला आवाज देते, तेव्हा तनया हडबडून म्हणते हां मॉम काय झालं. हे बघितल्यानंतर अखिल खुणवतो की आपल्याला पाया पडायचं आहे. हे झाल्यानंतर अखिल आणि तनया विशाखाच्या पाया पडतात. तेव्हा विशाखा त्याला जावयाचं मान आणलेला सोन्याचं घड्याळ देते. हे बघून अखिल म्हणतो की अहो पण या सगळ्याची काय गरज होती. हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की का गरज नव्हती, माझ्या एकुलता एक लाडका जावई आहे, त्याचा मानपान तर व्हायलाच हवा ना. आणि असाही माझा जावई आता पुढे जाऊन खूप मोठ्या मीटिंग करणार, विदेशात जाऊन फिरणार, मग त्याला त्याच्या स्टेटसला शोभेल असं वस्तू घड्याळ नको. हे ऐकल्यानंतर तनिया म्हणते की नाही, हे असं करणार नाही, तो फक्त बिझी काम करत राहणार आणि त्याचा दादा सगळीकडे फिरत मीटिंग करणार. अखिल म्हणतो की अगं तन्या हे काय म्हणतेस, दादा आहे तो सगळ्यात एक्सपर्ट आहे, त्याला सगळं कळतं आणि मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. हे ऐकल्यानंतर विशाखा तनयाकडे बघून म्हणते की अगं हो तनया, आत्ता तो आपल्या दादाच्या हाताखाली काम करतोय, थोड्या दिवसांनी तो स्वतःचा बिझनेस चालू करेलच की. अखिलला जरा विचित्र वाटतं, पण तो तिथे काहीच रिॲक्ट करत नाही. शेवटी तो घड्याळ घेतो. तेव्हा तनया घड्याळ किती छान आहे याचं कौतुक चालू करते. इकडे आकाशची सुद्धा पूर्ण ओवाळणी होते. तेव्हा त्याच्या ओवाळणीसाठी त्यांनी श्रीफळ आणलेलं असतं. हे बघून आकाश काहीच रिॲक्ट होत नाही, तो खुशच असतो. पण त्यांचे आईवडील म्हणतात की आकाशराव यावेळेस नाही जमलं मानपानाचं, यावेळेस समजून घ्या. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अहो मला गिफ्ट्सची काहीच गरज नव्हती आणि या सगळ्याची खरंच काहीच गरज नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की आम्ही खरंच खूप नशिबान आहोत की तुमच्यासारखा जावई मिळाल. अहो पण आम्ही खूप तयारी केली, यावेळेस श्रीफळ घ्या, आम्ही पुढच्या वेळेस नक्की मानपानाची पूर्ण तयारी करू. हे ऐकल्यानंतर आकाश त्यांना समजवतो आणि या सगळ्याची काहीच गरज नाही असं सांगतो. तरीसुद्धा त्यांच्या वडिलांच्या मनाला लागलेलं असतं. कसं तरी ते त्याला समजवतात आणि तिथे तो बसतो. एवढ्यात शार्दूल तिला चांगला हात पिळत असतो. हे बघून वसुंधरा अचानक ओरडते. आकाश म्हणतो की काय झालं, वसुंधरा आहेत ना तिथे. तो आपल्या बेडरूममध्ये जायला लागतो, तर त्याचे आई वडील त्याला अडवत असतात की तू नको जाऊ, मी जाऊन बघतो. तरीसुद्धा आकाश म्हणतो की अहो त्यांना लागलं असेल ना, थांबा मी बघतो. असं म्हटल्यानंतर तो आतमध्ये जायला लागतो. आतमध्ये जाऊन बघतो तर वसुंधरा पुढे येत असतात. शार्दूल कपाटात जाऊन लपलेला असतो. आकाश वसुंधराला म्हणतो की अहो काय झालं वसुंधरा, एवढ्या जोरात का किंचाळलात. हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की काही नाही, ठेच लागली पायाला, बाकी काही नाही, चला ना आपण इथून निघून जाऊ, चला पटकन. आकाश म्हणतो की अहो असं जाणं बरोबर दिसत नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते की प्लीज, मुलं आपली घरी वाट बघत असतील, आपल्याला जायला हवं. तेव्हा त्यांचे आईवडीलसुद्धा त्याला रूममधून बाहेर काढण्यासाठी म्हणतात की चला ना आपण इथून निघूया, बाहेर जाऊन बोलूया, इथे खूप धूळ आहे, दिवाळीसाठी मी इथे साफसफाई केलेली नाही आहे. तेव्हा आता म्हणतात की हां चला. वसू म्हणते की चला आपण घरी जाऊ. तेव्हा तिचे आईवडील म्हणतात की खरं तर आकाशराव तुम्हाला जेवण करूनच पाठवायचं होतं, पण काय झालं ना, सिलेंडर संपला, त्यामुळे आता तुम्हाला जेवण जावं हे सुद्धा म्हणू शकत नाही. आकाशला जर अवघडल्यासारखं होतं, तो ठीक आहे म्हणतो. शेवटी आकाश आणि वसू त्या घरातून निघतात. शार्दूल कपाटात बसलेला असतो. तो कपाट उघडतो आणि आपले आईवडील घरात येण्याची वाट बघत असतो.
इकडे अखिल आणि तनया घरी पोहोचलेले असतात. त्या माधवरावांनी आपल्या बायकोसाठी जयश्रीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. ते लपवून जयश्रीला भाव करतात. जयश्री म्हणते की हे काय आहे, मी चांगली घाबरले ना. तेव्हा माधवराव म्हणतात की बरं ठीक आहे, तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं म्हणून तुला नको आहे ना, आता राहू दे. जयश्री गिफ्टचं नाव ऐकताच द्या ना, द्या ना, प्लीज द्या ना असं म्हणतं. तेव्हा माधवराव म्हणतात की डोळे झाक आणि हात पुढे कर. ते म्हणतात की आता हे काय. तेव्हा माधवराव म्हणतात की अगं तुला भीक नाही मागायला लावली, हात पुढे कर फक्त, डोळे झाकून. हे ऐकल्यानंतर जयश्री डोळे झाकते आणि हात पुढे करते. ते खिशातला गजरा काढून तिच्या हातात ठेवतात. हे बघून जयश्री म्हणते की काय तुम्ही गजरा आणलाय फक्त, हे काय गिफ्ट असतं का. त्या भास्करने बघा अवनीसाठी कांजीवरम साडी आणली आहे. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की घ्या, ही पोरं अशी वागतात ना म्हणून तू माझ्यासोबत अशी वागायला लागलीस. जयश्री काय म्हणता तुम्ही असं बोलते. एवढ्यात अखिल आणि तनया तिथे पोहोचतात. अखिल आणि तनया लगेच आले म्हणून जयश्री विचारते की अरे अखिल एवढ्या लवकर कसा काय आलास. तनया म्हणते की बघा नाही किती घाई केली त्यांनी, मी थांब म्हणत होते तरीसुद्धा त्याने मला जबरदस्ती आणलं. जयश्री म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही वेळेत तरी आलात असं म्हणून ती त्यांना दाखवते. तनया लगेच आपल्या आईनं घड्याळ आणलेलं जयश्रीला दाखवते. हे बघून जयश्री खूप खुश होते. तेव्हा ती म्हणते की सोन्यासारख्या जावयासाठी सोन्यासारखं घड्याळ तर हवंच ना. हे ऐकल्यानंतर ते सगळेसुद्धा त्याचं घड्याळ बघायला लागतात. तेवढ्या तिथे आकाश आणि वसूसुद्धा पोहोचतात. ते जयश्री लगेच विचारायला लागते की काय रानड्यांनी केला ना तुझा मानपान. मी असं ऐकलं होतं की रानडे सगळे रीतिरिवाजानुसार मानपान करायला कुठेच कमी पडत नाहीत. हा टोमणा आपल्या आकाशच्या वडिलांसाठी असतो, त्यांना ते कळतं. आकाश म्हणतो की हो केला ना, खूप छान झालं. जयश्री म्हणते की मग काय दिलं मानामध्ये तुला. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की जास्त काही नाही. तेव्हा जयश्री म्हटले की मला वाटलंच होतं, त्या रानड्यांकडून तशी काही अपेक्षा नाही. आकाश आपलं कोणाला काही सांगायला नको आणि त्यांची मान खाली जायला नको म्हणून म्हणतो की अहो त्यांनी मला 20,000चं व्हाउचर दिले, तुला जे हवं तर घे. हे ऐकल्यानंतर माधवराव म्हणतात की बघा मी म्हटलं होतं ना, रानडे कुठेच कमी पडणार नाहीत. त्यांनी 20,000चं व्हाउचर दिलं, तुला काय हवं ते घे. म्हणजे आता आकाशला जे आवडेल ते लोक ती घेतील. हे ऐकल्यानंतर जयश्री नाक मुरडते. तिला हे पटलेलं नसतं. पण वसूला मात्र आकाशचा खूप अभिमान वाटतो की आकाशने आपली मान खाली जाऊ नये म्हणून एवढं सगळं सावरून घेतलं. इकडे शार्दूल आपल्या आईवडिलांची घरात येण्याची वाट बघत असतो. ते दोघं घरात आल्यानंतर त्यांचं ते चालू होतं. तो धमकी द्यायला लागतो की दिवाळीसारखा वसूचा संसार मी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार. तेव्हा त्याचे आईवडील त्याला हातपाया जोडून विनवणी करत असतात की शार्दूल प्लीज शांत बस, काहीही करू नको. तरी शार्दूल आपल्या हट्टावर पेटून नको ते आपल्या आईवडिलांना बोलत असतो. आकाशसमोर त्यांचा तो जो गुंड घरात राहिलेला असतो तो सुद्धा समोर येतो. पण काही कारणाने तो नळ दुरुस्त करायला आलाय असं हे आकाशला सांगतात. आकाशला जरा सगळं विचित्र वाटत असतं. तो काहीच रिॲक्ट होत नाही. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.